आज आपण खारं वांगं बनवणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीरीची पेस्ट बनवून घ्यायची आहे. थोडी पिशी पेस्ट आपल्याला फोडणीसाठी साईडला काढायची आहे. त्यात मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचा कूट, तिखट, मीठ घालून हे वाटण बारीक करून साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर वांगे आपल्याला त्याचे काटे काढून कट करायला घ्यायचे आहेत आणि थोडेसे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेलामध्ये सुरुवातीला मोहरी, जिरी, हळद आणि आपल्याला जी मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट होती ती पेस्ट टाकायची आहे आणि नंतर जे कट केलेली वांगे आहेत ते तेलामध्ये 2 मिनिटे ठेवायचे आहेत. नंतर आपल्याला हवा तेवढा रस्सा बनवायचा, तेवढं पाणी टाकायचं, 15 मिनिटं उकळू द्यायचं. उकळल्यानंतर आपण जे मिक्सरमधून वाटण बारीक केलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि रस्सा पुन्हा एकदा 10 मिनिटं उकळू द्यायचं आहे. आपलं खारं वांगं बनवून तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मस्त चमचमीत तोंडाला पाणी आणणारा रस्सा तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूप खमंग गावरान पद्धतीने बनवलेला आहे.